नमस्कार मित्रांनो, ही आहे वैतरणा नदी आणि बाजूलाच एक गाव आहे मनोर गाव म्हणून. मनोर गावाच्या अगदी लगतच ही नदी आहे. ह्या नदीचं नाव आहे वैतरणा नदी. खूप मोठी नदी आहे, मोठा प्रवाह वाहतो आणि या नदीमध्ये खूप मोठे मोठे मासे असतात. मच्छीमार सुद्धा केली जाते या नदीमध्ये. बघा, तुम्ही बघू शकता, खूप मोठी नदी आहे. आणि ह्या बाजूला देव आहे, ह्याला गिरा असे म्हणतात. आदिवासींचं दैवत आहे. हा पूर्ण ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा नदीमध्ये जे पण कोणी मच्छीमार करण्यासाठी येतात त्यांचं हा देव संरक्षण करतो, असं पूर्वजांचं म्हणणं आहे. ह्याला गिरादेव असं म्हणतात. बघा, दिसतं ही खूप मोठी नदी आहे आणि हा खरोखर इथल्या मच्छीमारांचे, इथल्या स्थानिकांचं हा रक्षण करतो. आतापर्यंत एकही नदीमध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला नाही. आत्तापर्यंत जवळपास मला 30-31 वर्ष झालेत, मी एकही घटना अशी बघितली पण नाही आणि ऐकली पण नाही. हा खरोखर इथल्या स्थानिकांचं रक्षण करतो आणि हे ऐतिहासिक असं स्थळ आहे. हे दगडांचं पूर्वजांचं म्हणणं आहे. जे पूर्वज म्हणतात की हे दगडांचं एक पूल बांधायला, देवांच्या काळामध्ये दगडांचं पूल बांधायला चालू केलं होतं आणि पूर्ण रात्रभर जागरण केलं आणि पहाट झाली. त्यानंतर हे देवांच्या काळामध्ये त्यांनी काम त्यांचं स्टॉप केलं आणि त्यांचं अपूर्ण एक ब्रिज, एक रस्ता अपूर्ण राहून गेला. ह्यालाच माकड तारा असे सुद्धा म्हणतात. प्रत्येक वर्षी ह्या दगडावरून 1, 2, 3 माकड ह्या बाजूने, ह्या डोंगराच्या बाजूने, डोंगराकडून इकडनं येतात आणि इकडनं जाण्याचा प्रयत्नसुद्धा करतात आणि जातात पण काही. ह्याला माकडतारासुद्धा नाव दिलं जातं, माकडतारासुद्धा म्हणतात.